Hi friends, I am K. Wagmare sir, K. Wagmare, and teacher in English, teaching since last 25 years for classes 8th, 9th and 10th. Today I welcome here for the session. मित्रांनो नमस्कार, मी के एम वाघमारे या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून इंग्रजी विषयाचं अध्यापन करतोय. विशेषतः 8वी 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना हे अध्यापनाचं कार्य मी करतोय. तर आजच्या सेशनमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघा, आपणाला या ठिकाणी माय इंग्लिश कोर्स बुक क्लास 10 याच्या संदर्भामध्ये आपणाला अगोदर चर्चा करायची आहे. तुमच्या लक्षात येत असेल, यू कॅन इझिली अंडरस्टँड दॅट आय एम कॅरिंग दिस कोर्स बुक. इथं स्पष्ट लिहिलेलं आहे माय इंग्लिश कोर्स बुक. टेक्स्ट बुक असा शब्द इथं वापरलेला नाही. याच्यावरून आपल्या लक्षात येत असेल की देर इज अ कोर्स, English learning course since beginning from first standard. पहिलीपासनं दुसरी, दुसरीपासनं तिसरी, 8वीपासनं 9वी, 9वीपासनं 10वी हा इंग्रजी लर्निंगचा कोर्स आहे. and taking into consideration that you have learned up to 9th and you have also completed the course of learning up to 9th class. पहिलीपासनं 9वी पर्यंत तुम्ही इंग्रजी शिकण्याचा, लँग्वेज शिकण्याचा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि आत्ता तुम्ही 10वीचं कोर्स बुक पूर्ण करत आहात. म्हणून हे 10वीचं कोर्स बुक आपल्या हातात आहे. याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. धड्याचे किंवा कोर्सबुकचे वेगवेगळे पार्ट पाहण्याच्या अगोदर या कोर्सबुकमध्ये नेमकं काय, व्हॉट टाईप ऑफ डिझाईन इट इज, वाय इट इज डिझाइंड इन अ सच वे, याच्या संदर्भात चर्चा करणं जास्त आवश्यक आहे. जसं की तुमच्या लक्षात येत असेल, लेट अस सी अबाउट द फ्रंट पेज, द अप्पर कव्हरिंग पेज वी कॅन सी. तुम्हाला यू कॅन सी हिअर दॅट अ स्टुडंट इज देअर अँड द स्टुडंट हु इज सिटिंग ऑन अ ट्री, whereas there are number of branches of the same tree where different types of birds are sitting on the same tree. जेव्हा आपण बारकाईने या कोर्स बुक कडे पाहतो तेव्हा असं आपल्या लक्षात येतं की एक स्टुडंट इथं बसलाय आणि तो स्टडी करतोय. तो बसलाय म्हणजे कुठे बसलाय, असा प्लॅटफॉर्म वरती नाही बसलेला, तो एका ट्री वरती बसलाय. इट्स अ सिंबॉलिक ट्री. हे झाड एक सिंबल आहे, एक प्रतीक आहे. आणि हे प्रतीक कशाचं आहे, तर अ स्टुडंट हॅज टू ऑल्सो क्रॉस डिफरंट टाइप्स ऑफ स्टेप्स अँड ब्रांचेस इन हिज लाईफ. जीवनामध्ये विद्यार्थ्याला वेगवेगळ्या शाखा पादाक्रांत करायच्या आहेत. डिफरंट टाइप्स ऑफ ब्रांचेस आर टू बी क्लाइम्ड बाय द स्टुडंट इन हिज करिअर. जीवनामध्ये विद्यार्थ्याला वेगवेगळ्या शाखा पादाक्रांत करायच्या आहेत आणि त्याची सुरुवात, इट्स बिगिनिंग इज देअर फ्रॉम द ट्रंक. अँड स्पेशली द स्टुडंट्स ऑफ 10th क्लास, इट्स अ टाइप ऑफ ट्रंक. एक खोड आहे. आपण एका विशिष्ट स्टेजवरती आहोत. आज 10वीला आलो आहेत म्हणजे आता इथनं या 10th क्लासपासनं आता नाव डिफरंट टाइप्स ऑफ ब्रांचेस विल बी देअर फॉर यू टू गो. इथनं मात्र आता तुम्हाला कदाचित इथपर्यंत तुमचं शिक्षण हे सारखं असू शकतं, can be of the same pattern and as a routine work, but not now. आत्तापर्यंत कदाचित हे सेम असू शकेल, मात्र इथून पुढे नाहीत. देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ वेज. प्रचंड पद्धतीचे तुम्हाला वेगवेगळ्या शाखा तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. आणि त्या ठिकाणी तुम्ही इथं आता अशा क्रॉसवर आहात, अशा स्क्वेअरला आहात, अशा चौकात आहात, where you have to select one of them. याच्यापैकी एक शाखा तुम्हाला निवडायची आहे. अँड वेअर यू हॅव टू गो टू द मास्टरी फॉर इट.
आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला नैपुण्य मिळवायचं आहे. म्हणून मित्रांनो हे चित्र म्हणजे साधं झाडाचं चित्र नाही आहे, हे एक सिंबल आहे. इट्स अ सिंबॉलिक. इथं आणि सेंटर पॉइंट काय केला, विद्यार्थी हा नुसता सिटिंग केलेला दाखवलेला नाही. इट्स ऑल्सो नोटेबल पॉइंट दॅट इफ यू आर एनग्रॉस्ड युअर सेल्फ इन द स्टडी, if you have engaged yourself in the study, only then and then you will be able to go to the branches, to catch up them, to gain them, to achieve them. जर तुम्ही अभ्यासामध्ये लक्ष दिलेलं असेल, जर तुम्ही अभ्यासाकडे केंद्रित असाल, तर आणि तरच केवळ तुम्हाला ह्या सगळ्या म्हणजे कुठल्या तरी फांदीकडे तुम्हाला मास्टरी करता येईल, त्याचा विचार करता येईल. अदरवाईज नथिंग ॲट ऑल. आपल्याकडे म्हणतात शिकेल तोच टिकेल, किंवा वाचाल तरच वाचाल. अशा रीतीनं हा जो स्टुडंट आहे ते तुम्ही आहात, लक्षात ठेवा. आणि दीज आर द डिफरंट ब्रांचेस ऑफ युअर करिअर. ह्या सगळ्या फांद्या तुम्हाला तुमच्या वेटिंग करत आहेत. सक्सेस इज वेटिंग फॉर यू. आणि हे सक्सेस तुमची जे वेट करत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला यू शुड बी वेल प्रिपेअर्ड नाव. आता तुम्हाला त्याच्यासाठी परिपूर्ण व्हायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी सज्ज व्हायचं आहे. अशा अर्थाचं हे सिंबॉलिक पिक्चर आहे. द नेक्स्ट वन वी कॅन सी हिअर द लास्ट कव्हरिंग पेज वेअर इट इज. आपण आता याचं बॅक पेज पाहूया, बॅक कव्हरिंग पेज पाहूया. काय इथं it has also a too much symbol, too much meanings are here. याला सुद्धा खूप मोठे अर्थ आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कसे, a girl is here, a student is here who is thinking in her mind. डोक्यामध्ये तिने विचार करते, तिच्यामध्ये खूप मोठे असे विचार आहेत डोक्यामध्ये की तिला इतकं मोठं असं सगळं जग दिसतंय, तिच्या पुढे इतकं मोठं असं आयुष्य दिसतंय, शिक्षणाच्या वेगवेगळ्या शाखा दिसत आहेत आणि ती सध्या विचार करते की वेअरची ग, आता आपल्याला नेमकं जायचंय कुठं. आणि मग हे जात असताना इथं वेगवेगळ्या शाखा इथं लिहिले बघा. सायन्स इज हिअर, स्पोर्ट इज हिअर, आर्ट इज हिअर. सो एवढ्या वेगवेगळ्या ज्ञानाच्या शाखा आपल्या डोळ्यासमोर असताना, आपल्या भविष्याच्या समोर असताना, याच्यातली एक शाखा निवडून त्याच्यात आपणाला नैपुण्य मिळवायचं आहे. आणि त्याच्यासाठीचं हे कोर्सबुक आहे, त्याच्यासाठीचं हे कोर्सबुक आहे, हे लक्षात ठेवा. नाउ लेट अस टॉक अबाउट द कंटेंट ऑफ द टेक्स्ट, द कंटेंट्स ऑफ धिस टेक्स्ट. मित्रांनो, आता या टेक्स्टमध्ये प्रोज आणि पोएट्री याचं डिव्हायडेशन कशा पद्धतीचं आहे याच्याबद्दल आपण चर्चा करू. ॲज वी कॅन सी हिअर दॅट देर आर 4 युनिट्स. हाऊ मेनी युनिट्स आर देअर? 4. आपल्या लक्षात येत असेल की आपल्या या कंटेंट्समध्ये किंवा आपल्या या कोर्स बुकमध्ये एकंदरीत 4 युनिट आहेत. देर आर 4 युनिट्स. आणि या 4 युनिट्सचं डिव्हायडेशन, द डिव्हायडेशन ऑफ धिस युनिट्स इज लाईक प्रोज अँड पोएट्री. आपणाला या युनिटचं डिव्हायडेशन हे प्रोज आणि पोएट्री अशा पद्धतीनं करण्यात आलं आहे. पहा इथं काय लिहिलं आहे, द नंबर्स ऑफ प्रोज अँड पोएट्री इज रिटन हिअर. एका युनिटमध्ये प्रोज किती आणि एका त्याच युनिटमध्ये पोएट्रीची संख्या किती याच्या संदर्भामध्ये आपण इथं लिहिलं आहे. For example, in unit 1 we can see that there are 3 proses whereas 2 poems. म्हणजे युनिट नंबर 1 मध्ये टेक्स्ट किंवा पॅसेजेस किंवा प्रोज हे 3 दिलेले आहेत, तर पोएट्री ह्या 2 दिलेल्या आहेत. त्याचबरोबर युनिट नंबर 2 मध्ये वी कॅन सी दॅट देर आर 4 प्रोजेस whereas 2 poems are there. 4 टेक्स्ट आणि 2 पोएम्स या ठिकाणी दिलेले आहेत. इट इज टॉकिंग, आय एम टॉकिंग अबाउट युनिट नंबर 2. नाउ लेट अस गो टू नंबर 3.
that is there are 3 prose whereas 2 poems. म्हणजे आपल्याला आता लक्षात येत असेल, साधी गोष्ट आहे, इट्स व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड दॅट इन युनिट नंबर 3 देर आर 3 proses whereas 2 poems. Let us go to the next one. It's unit 4 where we can see that there are 4 proses and 2 poems. मित्रांनो, थोडं बारकाईने याच्याकडे जर आपण परीक्षण केलं किंवा पाहिलं तर आपल्याला 1-2 गोष्टी लक्षात येतील. कोणत्या गोष्टी लक्षात येतील? की आपलं जे हे कोर्स बुक आहे ते खूप सिंपल, साधं, समजायला सोपं आहे. त्याच्यामुळं या कोर्स बुकबद्दल कोणीही भीती बाळगायचं कारण नाही. इट्स द फॅक्ट. नंबर 2, लेसन्स आर ऑल्सो लिमिटेड. युनिट्स आर ऑल्सो लिमिटेड. फक्त 4 युनिट्स आहेत हे पण आपल्या सहज लक्षात येतं. आणखीन याच्याकडे पाहिल्यास काय लक्षात येतं? दॅट द नंबर्स ऑफ पोएम्स आर बॅलन्स्ड इन एव्हरी युनिट. की प्रत्येक युनिटमध्ये पोएम्सची जी संख्या आहे ती बॅलन्स्ड आहे. कशी बॅलन्स्ड आहे? 2 अँड 2. म्हणजे एका युनिटमध्ये 2-2च पोएम दिलेल्या आहेत. हेही इथं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे टोटल गोज टू 8. आपल्या पोएट्रीची टोटल कोर्सबुकमधली संख्या किती होते 8. इथं आणखीन गोष्ट एक लक्षात ठेवण्यासाठी आहे की देर आर 3 प्रोसेस in unit 1, the same are in unit 3, whereas in unit 2 there are 4 proses, the same in unit 4. अशा रीतीनं म्हणजे प्रोज 3 आहेत 1 मध्ये, त्याचबरोबर 3 युनिटमध्ये सुद्धा 3च प्रोजेस आहेत, whereas युनिट 2 मध्ये 4 प्रोजेस आहेत आणि 4 मध्ये सुद्धा 4 आहेत. असे एकंदरीत देर आर 14 प्रोज in all the course book, whereas 8 poems in the same course book. अशा रीतीनं if we calculate them, तुमच्या लक्षात येत असेल 14 + 8 असं एकंदरीत आपल्या या कोर्स बुकचं टोटल याच्यातलं कंटेंट्स आहेत. हे म्हणजे वर्षभराच्या काळात आपणाला हे संपूर्ण संपवायचं आहे किंवा हे इतकं सगळं आपणाला शिकवायचं आहे. So friends, you might have understood now what type of course book is this and what is there in the course book. आता तुमच्या लक्षातच आलं असेल की नेमकं आपल्या 10वीचं कोर्स बुक इंग्लिशचं कसं आहे आणि त्याचबरोबर वर्षभरामध्ये आपणाला नेमकं किती युनिट आणि कसे ते पाहायचे आहेत किंवा कसं त्याचं स्टडी करायचं आहे. तर अशा रीतीनं आजच्या तासिकेमध्ये आपण हे इतकंच पाहणार आहोत आणि नेक्स्ट तासिकेमध्ये आपण या कोर्स बुकवरती जी आपली ॲन्युअल एक्झाम किंवा प्री ॲन्युअल एक्झाम होणार आहे वर्षभराची, ज्याला आपण ॲक्टिव्हिटी सीट असं म्हणतो, जी प्रश्नपत्रिका असणार आहे, ॲक्टिव्हिटी कृती पुस्तिका ज्याला आपण म्हणतो, ती ॲक्टिव्हिटी सीट कशी असणार आहे अँड व्हॉट विल बी द पॅटर्न ऑफ मार्किंग, व्हॉट विल बी द पॅटर्न ऑफ क्वेश्चन्स अँड ॲक्टिव्हिटीज, हा कसा असणार आहे, नेमकं प्रश्नपत्रिका आपली कृतीपत्रिका नेमकी कशी असणार आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण पुढच्या तासिकेमध्ये चर्चा करणार आहोत. थँक्यू.